की हाच नफा त्याला सरळ विनाशाच्या दारात घेऊन जाणार होता. आता आपण पोहोचलो आहोत कथेच्या तिसऱ्या भागात, कायद्याचे आगमन. म्हणतात ना, पापाचा घडा एक ना एक दिवस भरतोच, आणि आता तीच वेळ आली होती. गावात एका नवीन चेहऱ्याचं आगमन होतं. मनोज. तो आपल्या मावशीला भेटायला आलेला एक साधा तरुण मुलगा होता. पण त्याच्या येण्याने मनसुखच्या काळ्या धंद्यावर संकटाचे ढग जमा होणार होते. आणि मग जेव्हा मनसुखला कळलं की हा मनोज साधासुधा तरुण नसून एक पोलीस इन्स्पेक्टर आहे, तेव्हा तर त्याच्या काळजात धस्स झालं. पोलीस हा एक शब्दच त्याच्यासाठी मृत्यूच्या घोषणेसारखा होता. त्याला कळून चुकलं की आता आपला खेळ संपला. पोलीस गावात आल्याचं कळताच मनसुखची जी काही घाबरगुंडी उडाली ना, ती पाहण्यासारखी होती. भीतीने त्याच्या हातून दुधाचं भांडं निसकलं. तो तिथून सैरावैरा पळाला. दुसऱ्या दिवशी आजारी असल्याचं नाटक केलं आणि मनोजला दूध द्यावं लागू नये म्हणून उरलेलं दूध खराब झाल्याचं खोटं बोलला. त्याची प्रत्येक हालचाल त्याच्या अपराधाची साक्ष देत होती. आता पाहूया चौथा भाग, विनाशाची कृती. इथे मनसुख आणि त्याच्या नशिबाकडून एक अशी चूक घडते जी त्याच्यासाठी शेवटचा सापळा ठरते. काही दिवसांनी मनसुखने मनोजला बॅग घेऊन स्टेशनकडे जाताना पाहिलं. त्याला वाटलं, चला, संकट टळलं. त्याचा जीव भांड्यात पडला. त्याने सुटकेचा निश्वास सोडला आणि आपला काळा धंदा पुन्हा सुरू करायची तयारी केली. पण त्याला कल्पनाही नव्हती की हे वादळापूर्वीची शांतता आहे. तो विचार करत होता, आता सगळं ठीक झालंय, आता काय चूक होऊ शकते, नाही का? पण त्याला कल्पना नव्हती की सर्वात मोठी चूक तर अजून व्हायची बाकी होती. आणि मग बघा, एका मागोमाग एक घटना कशा घडत गेल्या. सकाळी मनोज स्टेशनकडे गेला. त्यानंतर काही वेळातच मनसुखची पत्नी मीना हिने चुकून दुधात पावडरची 1 नाही 2 नाही तर तब्बल 5 पॅकेटे टाकली. दुपारी मनसुखने ते अतिनशा असलेलं दूध नकळतपणे सगळ्या गावात वाटलं. आणि संध्याकाळी नशिबाचा फेरा बघा, ट्रेन रद्द झाल्यामुळे मनोज गावात परत आला. आणि आता आपण आलो आहोत कथेच्या शेवटच्या आणि निर्णायक टप्प्यावर, अटळ पतन. इथे मनसुखच्या पापाचा घडा पूर्णपणे भरतो आणि त्याला त्याच्या कर्माची फळं मिळतात. गावात परतल्यावर मनोजने तेच दूध प्यायलं आणि एकाच घोटाळ्यात त्याला तेथील भयानक नशा जाणवली. त्याचा जो काही संशय होता तो आता खात्रीत बदलला होता. त्याने मनसुखला पकडलं आणि सरळ विचारलं, अरे, दुधात इतकी नशा कोण मिसळतं की पहिल्याच घोटाळ्यात माणसाचं डोकं फिरायला लागेल? तर मग हे सत्य नेमकं कसं उघड झालं? योगायोगाने मनोजची ट्रेन रद्द झाली. त्यामुळे तो अनपेक्षितपणे गावात परत आला. त्याने प्यायलेल्या दुधाच्या एकाच घोटाने त्याच्या सगळ्या संशयावर शिक्कामोर्तब केलं आणि मनोजला परत आलेलं पाहून मनसुखच्या आजारपणाचं नाटकही क्षणात उघडकीस पडलं. आणि अशा प्रकारे त्या लोभी दूधवाल्याचा खरा चेहरा अखेर संपूर्ण गावापुढे आला. मनसुख आणि त्याच्या गुन्हेगार साथीदारांना अटक झाली आणि त्याच्या फसवणुकीच्या नाटकावर पडदा पडला. मनसुखची ही गोष्ट आपल्याला एका फार महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावते. श्रीमंत होण्यासाठी निवडलेला शॉर्टकट कधीकधी आयुष्यातला सर्वात लांबचा आणि धोकादायक रस्ता कसा बनतो? कारण हाच शॉर्टकट मनसुखला थेट तुरुंगात घेऊन गेला.